Welcome to my channel Dream Design. आज आपण 3D Max मध्ये युनिट सेटअप, झूम पेन नेव्हिगेशन टूलबार आणि व्ह्यूपोर्ट हे घेऊया. चला स्टार्ट करू. इथे आपण नवीन फाईल घेऊ, न्यू फाईल. त्यानंतर आपण इथे कस्टमाइज मध्ये जाऊन आपण युनिट सेटअप सेटिंग करून घेऊ. तर इथे आपण युनिट सेटअपमध्ये आपल्याला ज्या युनिटमध्ये वर्किंग करायचं, जसं मॅट्रिकमध्ये वर्किंग करायचं, मॅट्रिक ओपन करून घ्यायचं आणि तिथं मीटर मिलीमीटर काय सेटिंग करायचं ते करू शकतो. त्यानंतर समजा आपल्याला US स्टँडर्डमध्ये वर्किंग करायचं असेल तर आपण इथे इंचेस, डेसिमल इंचेस किंवा फीट आणि इंचेस आपण हे सेट करत असतो. या पद्धतीने आपण सेट करू शकतो. प्रिसिजन आपल्याला जे पाहिजे ते घेऊ शकतो. जसं 1 इंचेस पाहिजे, 1/2 इंचेस पाहिजे, 1/4 इंचेस पाहिजे, त्या पद्धतीने आपण सेट करू शकतो. कस्टमाइजमध्ये आपल्याला आपण स्वतः युनिट आपण सेटिंग करू शकतो, पण शक्यतो ते यूज करतच नाही. त्यानंतर ज्यावेळेस आपण नवीन सॉफ्टवेअर डाउनलोड इन्स्टॉल केलं असेल तर त्यावेळेस आपल्याला नेहमी इथं जनरिक सेटिंग असते, त्याच्यामुळे आपण नेहमी इथं सेट करत असतो की आपण US स्टँडर्ड किंवा आपण मॅट्रिकमध्ये वापरत असतो. आपण ह्या पद्धतीने आपण सेटिंग करून घ्यायचं. इथं युनिट्समध्ये आपल्याला इंटरनॅशनल ठेवत असतो आपण नेहमी. अमेरिकन स्टँडर्डच्या ऐवजी इथं इंटरनॅशनल ठेवत असतो. त्यानंतर सिस्टम युनिटमध्ये ऑलरेडी इथं सेट असतं इंचेस. आपण जे पाहिजे ते आपण सेट करू शकतो, तर शक्यतो इंचेसच राहायचं. या पद्धतीने सेटिंग असते. त्यानंतर आपल्याला इथे आपण एक बॉक्स ड्रॉ करून घेणार. आपल्याला इथं झूम पेन नेव्हिगेशन टूलबार घ्यायचं. तिथं आपण एक बॉक्स ड्रॉ करून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला इथं झूम ऑप्शन घेऊया. तर इथं आपण डायरेक्टली असं झूम आपण घेऊ शकतो या पद्धतीने. तर लेफ्ट कीने आपण डायरेक्टली असं करू शकतो किंवा माऊस मिडल कीने पण सुद्धा आपण इथं झूम करू शकतो. इथे आपल्याला दिसतंय की जे काही की यूज करतो ते इथे दिसणार या पद्धतीने. झूम ऑल तर म्हणजे सर्व व्ह्यूपोर्ट ॲट ए टाईम आपले झूम ऑल होते. अशा पद्धतीने झूम ऑल करू शकतो. झूम एक्सटेंड फक्त जो व्ह्यूपोर्ट ॲक्टिव्ह असेल तो झूम एक्सटेंड होईल. जसं आता हे असं होतं तर हा व्ह्यूपोर्ट ॲक्टिव्ह आहे, तो झूम एक्सटेंडवरती क्लिक केला तर डायरेक्टली झूम होऊन जाणार. झूम एक्सटेंड ऑल म्हटलं तर सर्व व्ह्यूपोर्टमध्ये जो काय ऑब्जेक्ट आहे तो झूम होऊन जाणार. अशा पद्धतीने ह्या पद्धतीने आपण झूम एक्सटेंडचा यूज करतो. झूम एक्सटेंडसाठी झेड ही शॉर्टकट की असणार. तर झेड फक्त असं कर्सर घेऊन गेलं तर झेड टॅप केलं की झूम होऊन जाणार. त्यानंतर झूम रिजन ऑप्शन असणार आहे. झूम रिजन ह्या पद्धतीने आपण झूम रिजन करू शकतो किंवा इथे असं झूम रिजन करता येईल. त्या पद्धतीने झूम रिजन करता येईल. त्यानंतर इथं पॅन ऑप्शन असणार आहे. या पद्धतीने पॅन हे आपण समजा आपण मी दुसरी कमांड घेतलेली आणि आपल्याला पॅन करायचं तर माऊस मिडल कीने पण सुद्धा पॅन करू शकतो आपण ह्या पद्धतीने. त्यानंतर ऑर्बिट, अशा पद्धतीने आपण ऑर्बिट करू शकतो. ऑर्बिट जे असतं ते आपण पर्स्पेक्टिव्हमध्येच यूज करत असतो. इतर व्ह्यूमध्ये तो ऑर्थोग्राफिक व्ह्यू होऊन जातो. त्यामुळे आपण इथं नेहमी पर्स्पेक्टिव्हमध्येच आपण करत असतो. ऑर्बिट जर इतर व्ह्यूपोर्टमध्ये ॲक्टिव्ह होत असतील तर इथे आपण कस्टमाइजमध्ये जाऊन कस्टमाइज युजर इंटरफेसवरती क्लिक करायचं. त्यानंतर ही विंडो ओपन होऊन जाणार. तर विंडोमध्ये आपल्याला कीबोर्ड शॉर्टकट पण दिलेले ऑलरेडी. इथं आपण शॉर्टकट जे काही यूज करणार आहे म्हणजे जे काही यूज करतो ते आपण इथं बघू शकतो की कोणते कोणते कीबोर्डसाठी. जसं झूम एक्सटेंडसाठी झेड शॉर्टकट की दिलेली आहे. अशा पद्धतीने या सगळ्या शॉर्टकट की पण आपल्या इथं बघता येते. आणि सर्व टाईपच्या ज्या मॅक्समध्ये जेवढ्या कमांड्स असतात तेवढ्यांचं शॉर्टकट की इथं असतात. किंवा इवन एखादी कमांडला आपण शॉर्टकट की आपण देऊ शकतो, ते असाइन करता येऊ शकतं. त्यानंतर माऊस मिडल कीसाठी कोणते कोणते शॉर्टकट की इथं आपल्याला बघा. येथे आपल्याला ऑर्बिट कमांडसाठी अल्ट आणि माऊस मिडल की यूज केलेलं आहे. पॅनसाठी माऊस मिडल की, झूमसाठी कंट्रोल अल्ट माऊस मिडल कीचा यूज केलेला. अशा पद्धतीने शॉर्टकट की माऊसचे पण इथं दिलेले आहे ऑलरेडी. ठीक आहे. त्यानंतर इथं लॉक करता येऊ शकतं. इवन म्हणजे टॉप व्ह्यू, फ्रंट व्ह्यू, लेफ्ट साईड व्ह्यूमध्ये ऑर्बिट जो आहे तो यूज व्हायला नाही पाहिजे, त्याच्यासाठी आपल्याला इथं लॉक करता येऊ शकतो. त्यानंतर टूलबार सेटिंग असते. टूलबारची पण इथे सेटिंग असते. बरंच काही इथे सेटिंग दिलेली ऑलरेडी.
त्यानंतर इथं आपल्याला जे पाहिजे ते जसं बॅकग्राऊंडला जसं मेनू बार वगैरे सेटिंग असते, त्यानंतर इथं कलर बॅकग्राऊंडला कलर वगैरे द्यायचा असेल तो आपण इथं चेंज करू शकतो. व्ह्यूपोर्ट बॅकग्राऊंड तर इथं आपण वेगळा कलर द्यायचा असेल तर हा व्हाईट वगैरे आपल्याला करायचं असेल तर देऊ शकतो. मी कॅन्सल केलेलं आहे, मी काही देणार नाही, हे स्टँडर्ड सेटिंग जशीच्या तशी राहू देते. किंवा डार्क आणि लाईट पण करता येईल. थीम जो आहे तो डार्क आणि लाईट पण करता येऊ शकतो. ह्या पद्धतीने आपण इथं सेटिंग करू शकतो. या पद्धतीने आपल्याला जे पाहिजे ते आपण इथं सेट करता येईल. तर इथे आपल्याला कस्टमाइज युजर इंटरफेसमध्ये बरंच काही मिळून जाते. आता इथं आपण ऑर्बिट ही कमांड ॲक्टिव्ह नाही होणार. या पद्धतीने आपण ऑर्बिट कमांडची इथे लॉक करून घेतली, इथं ऑन होणार. समजा आपल्याला मॅक्झिमम इनपुट टॅगलॉग ऑन करायचं असेल तर इथं आपण याच्यावरती क्लिक केलं तर मॅक्झिमम इनपुट टॅगलॉग ऑन होऊन जाईल या पद्धतीने. इवन समजा आपण एखादी सिलेक्ट ऑब्जेक्ट कमांड घेतलेली आणि अल्ट आणि माऊस मीटर केली पण ऑर्बिट करता येऊ शकतो. त्यानंतर इथं व्ह्यू क्यूब ऑप्शन असतं. व्ह्यू क्यूबमध्ये आपण इथं होमवरती क्लिक केलं की आयसोमॅट्रिक व्ह्यू जसा होता तसा परफेक्टली येऊन लागणार या पद्धतीने. येथे आपल्याला व्ह्यू क्यूबमध्ये आपण ह्या पद्धतीने जसं पाहिजे तसं आपण टॉप पाहिजे टॉप, बॉटम पाहिजे बॉटम, किंवा बॅक साईड, लेफ्ट साईड, राईट साईड जे काय पाहिजे ते आपण फक्त क्लिक केल्या इथं डायरेक्टली व्ह्यू चेंज होऊन जातो. अशा पद्धतीने व्ह्यू क्यूबचा आपण यूज करू शकतो. त्यानंतर इथे आपल्याला पर्स्पेक्टिव्हच्या ऐवजी आपल्याला ऑर्थोग्राफिक व्ह्यू पाहिजे किंवा टॉप व्ह्यू पाहिजे तर त्याचे शॉर्टकट की पण दिली तर TB फ्रंट व्ह्यूसाठी T टॉप व्ह्यू, B बॉटमसाठी, लेफ्ट साईडसाठी L. तर अशा पद्धतीने ह्या शॉर्टकट की पण दिलेल्या ते सुद्धा टाईप केला तरी आपल्याला येऊन लागतं. जसं मी ते T टाईप केलं तर टॉप व्ह्यू येऊन झालं. त्यानंतर इथं B टाईप केलं तर बॉटम किंवा लेफ्ट साईड L टाईप केलं तर या पद्धतीने आपल्याला इथं काढता येईल. तर एक टाईप केलं तर फ्रंट व्ह्यू. अशा पद्धतीने आपल्या इथं P टाईप केलं की पर्स्पेक्टिव्ह, ऑर्थोग्राफिक व्ह्यू असेल किंवा पर्स्पेक्टिव्ह इथे ऑन असेल तर होम पोझिशन करून टाकले. या पद्धतीने आपल्या इथं घेता येईल. इथे आपल्याला वायर फ्रेमच्या ऐवजी शेडेड पाहिजे तर शेडेड ह्या पद्धतीने आपण आणू शकतो. ज्या पद्धतीने पाहिजे इथं सेट करता येईल. जसं ऑब्जेक्ट आपल्याला दिसायला पाहिजे या पद्धतीने कलर वगैरे एकदम लाईन्स वगैरे आपल्याला जे काय पाहिजे ते आपण इथे सेट करू शकतो. या पद्धतीने हे ऑप्शन असणार आहे. ग्राफिक्स म्हणजे आपल्याला इथं ह्या पद्धतीने दिसू शकतं की जसं पाहिजे तसं आपण सेट करू शकतो. या पद्धतीने आपण नेहमी आपण इथे पर्स्पेक्टिव्हमध्ये शेडेड ठेवत असतो आणि टॉप व्ह्यू, लेफ्ट साईड व्ह्यूमध्ये वायर फ्रेम ठेवतो. तर इथं आपण मॅक्झिमम इनपुट टॅगलॉग जो आहे तो ऑफ करण्यासाठी आपण इथं अल्ट आणि W पण टाईप करू शकतो. या पद्धतीने आपण इथं करू शकतो. इथं बॉटम व्ह्यूच्या इथे T टाईप करतो, टॉप व्ह्यू ॲक्टिव्ह आणि इथं शेडेडच्या इथे आपण इथं वायर फ्रेम करतो. अशा पद्धतीने आपण व्ह्यूपोर्ट सेटिंग आपण करू शकतो. इथं P टाईप करतो पर्स्पेक्टिव्ह आणि इथे L टाईप करू लेफ्ट साईड, इथे आपण वायर फ्रेम करू. त्यानंतर इथं झूम एक्सटेंड ऑलवरती क्लिक केलं तर या पद्धतीने किंवा झेडसुद्धा आपण असं असेल तर इथं फक्त झेड टाईप केला असतं तरी झूम झालं असतं. या पद्धतीने आपण इथं सेट करू शकतो. अशा पद्धतीने ही सेटिंग असणार आहे. त्याच पद्धतीने इथे बरेचसे ऑप्शन मिळतात की ॲक्टिव्ह व्ह्यू पोर्ट. जसं आपण इथं डायरेक्टली क्लिक पण करू शकतो. जसं टॉप व्ह्यू मला ॲक्टिव्ह करायचं तर इथं ॲक्टिव्ह झालं. येलो कलरमध्ये जो काय व्ह्यू पोर्ट दिसतो तो टॉप ॲक्टिव्ह असतो. या पद्धतीने ॲक्टिवेशन आपण करू शकतो. तसं याची गरज नाही पडत. डायरेक्टली लेफ्ट कीने आपण किंवा माऊस मीटर कीने पण ॲक्टिव्ह करू शकतो. डिस्प्ले व्ह्यूपोर्ट पण ॲक्टिव्ह करता येऊ शकतो. त्यानंतर इथं शो ग्रीड ऑन ऑफ करण्यासाठी इथं G दिलेलं आहे. इथं ग्रीड ऑन आणि ऑफ करण्यासाठी आपण इथं या पद्धतीने आपण ग्रीडचा यूज करू शकतो. त्यानंतर इथं व्ह्यू क्यूब सेटिंग दिलेली इथं शो करायची किंवा नाही तर इथं ऑन आणि ऑफ करू शकतो आपण. या पद्धतीने प्लसवरती क्लिक केल्यावरती इथून आपण शो करू शकतो. त्यानंतर इथं स्टेअरिंग व्हील ऑप्शन असतं. स्टेअरिंग व्हील जे ते आपल्याला त्यामध्ये सेम इथं नेव्हिगेशन टूलबार जे कमांड आहे त्याच कमांड इथं आपल्याला मिळतात. तर इथं आपल्याला स्टेअरिंग व्हीलमध्ये आपल्याला इथं झूम ऑप्शन असं या पद्धतीने झूम करू शकतो किंवा ऑर्बिट करता येऊ शकतं किंवा लूप या पद्धतीने आपण करू शकतो.
मॅक्झिमम विewport ॲक्टिव्ह करून घेतो या पद्धतीने म्हणजे दिसेल. त्यानंतर पॅन अशा पद्धतीने करता येऊ शकतो. त्यानंतर रिवाइंड ऑप्शन असणार आहे, या पद्धतीने रिवाइंड आपण करू शकतो. असं आपण सिलेक्ट करून आपण या पद्धतीने रिवाइंड वगैरे सेंटर पॉईंट जो आहे तो जसा ऑब्जेक्ट होते असंच ठेवला की डायरेक्टली सेंटरमध्ये येऊन लागणार या पद्धतीने. हे असे सगळे हे जे कमांड्स आहे आपल्याला इथे अप डाऊन, तर आपल्याला अप आणि डाऊन आपल्याला या पद्धतीने करता येऊ शकतं. त्यानंतर इथं वॉकिंगसाठी आपल्याला इथं ऑब्जेक्ट असा या पद्धतीने वॉकवेसाठी आपल्याला याचा यूज करता येतो. अशा पद्धतीने स्टेअरिंग व्हीलचा यूज होत असतो. हे क्लोज केलं आपण, तर इथून आपण क्लोज करून घेऊ. तर या पद्धतीने आपल्याला स्टेअरिंग व्हील जे ते ऑन आणि ऑफ इथून करता येऊ शकतं. त्याच्यामध्ये पण मिनिमाइज पण आहे आणि मॅक्झिमाइज पण आहे. ते हे मिनिमाइज जे ते एकदम सिम्पल असं छोटं असतं, ते जे पाहिजे ते आपण इथं ॲक्टिव्ह करू शकतो. त्यानंतर इथं आपल्याला एक्स व्ह्यू म्हणजे इथं शो स्टॅटिस्टिक म्हणजे काय की समजा इथं ऑब्जेक्टमध्ये किती पॉलीलाईन आहे, वर्टेक्स किती आहे, हे सगळं त्याचं दाखवण्याचं काम आपल्याला इथं मिळतं. किंवा हेवी होत असेल फाईल करणं, त्याचे पॉलीलाईन्स वगैरे आपण इथं चेक करू शकतो. तर त्याच्यामुळे पण हेवी होत असते, त्याच्यासाठी याचा यूज होत असतो. त्यानंतर इथे आपल्याला कॉन्फिगरेशन व्ह्यूपोर्ट ऑप्शन असतं. कॉन्फिगरेशन व्ह्यूपोर्टमध्ये आपल्याला जो काही व्ह्यूपोर्ट जे त्याची सेटिंग असते, जसं डिस्प्ले परफॉर्मन्स, जसं आपल्याला इथं एखादी ऑब्जेक्ट असेल त्यावरती एखादी मटेरियल दिलं असेल, स्ट्रक्चर दिलं असेल, तर त्याचं रिव्हॉल्युशन वगैरे सेटिंग इथं मिळते. त्यानंतर बॅकग्राऊंडमध्ये एखादी इमेज आपण बॅकग्राऊंडला दिलेलं असेल तर ती दिसण्यासाठी आपण सेटिंग करत असतो. नेहमी यूज एन्व्हायरमेंटल बॅकग्राऊंड ॲक्टिव्ह केलं की आपल्याला बॅकग्राऊंडवरती काही आपण स्काय इमेज दिली असेल तर ती आपल्याला इथं हे ॲक्टिव्ह केल्यावरती दिसू शकते. त्यानंतर इथं लेआउट ऑप्शन असतं. लेआउटमध्ये आपल्याला जे काही व्ह्यूपोर्ट ॲक्टिव्ह करायचे, जसं 4 व्ह्यूपोर्ट ॲक्टिव्ह असतात या पद्धतीने, किंवा सिंगल व्ह्यूपोर्ट पाहिजे सिंगल व्ह्यूपोर्ट, किंवा 2 व्ह्यूपोर्ट पाहिजे 2 व्ह्यूपोर्ट, 2च व्ह्यूपोर्ट दिसते, 3 व्ह्यूपोर्ट पाहिजे तर 3 व्ह्यूपोर्ट, या पद्धतीने आपण इथं सेटिंग करू शकतो. तर अशा पद्धतीने आपल्याला जसं पाहिजे तसे आपण सेटिंग करू शकतो. तर बॅकग्राऊंड सध्या इथं सॉलिड कलर ठेवून देतो, कारण की बॅकग्राऊंडला आपल्याला इमेज टाकलेली नाही. या पद्धतीने आपण इथं करता येऊ शकतं. त्यानंतर आपल्याला इथं समजा रिजन ऑप्शन सेफ फ्रेम ऑप्शन असतं. सेफ फ्रेममध्ये जर आपण कॅमेरा व्ह्यू घेतला असेल तर त्यावेळेस आपल्याला इथं त्या व्ह्यूमध्ये काय दिसणार आहे त्याच्यासाठी सेफ फ्रेमचा यूज होतो. त्याची शॉर्टकट की जी आहे ती शिफ्ट F आहे, तर तेही आपण क्लिक केलं तरी चालू होतं. त्यानंतर इथं हे ॲक्टिव्ह केलं तर त्यावेळेस आपल्याला इथं दिसेल की ॲक्शन सेफ फ्रेम, टायटल सेफ फ्रेम, यूज सेफ फ्रेम, त्यावेळेस ते ॲक्टिव्ह होऊ शकतं. इथं अप्लाय केलं तर अशा पद्धतीने इथं शो होतील फ्रेम. या पद्धतीने ह्या व्ह्यूपोर्टमध्ये काय काय दिसणार आहे ह्या सगळ्या फ्रेम या शो होतील. अशा पद्धतीने हे ऑप्शन असतं. त्यानंतर इथं रिजन ऑप्शन असतं. रिजनची सेटिंग करण्यासाठी त्याचा यूज होतो. त्यानंतर स्टॅटिस्टिक, जसं आता आपण बघितलं की त्या व्ह्यूपोर्टमध्ये आपल्याला इथं पॉलीलाईन वर्टेक्स जे ॲक्टिव्ह असेल इथं तेच ॲक्टिव्ह, जसं हे सुद्धा ॲक्टिव्ह केलं तर ते सुद्धा तो दाखवेल की त्या बॉक्समध्ये किती पॉलीलाईन आहे, किती ABS, ते सगळं टोटल आपल्याला इथं दाखवणार. FPS पण दाखवतो इथं. ह्या पद्धतीने ही सेटिंग असते. त्यानंतर व्ह्यू क्यूब सेटिंग असते. व्ह्यू क्यूब जो आहे तो स्मॉल पाहिजे, लार्ज पाहिजे, कशा पद्धतीने पाहिजे तर तो इथून सेट करता येऊ शकतो. त्याची ओपेसिटी आपण कमी जास्त इथं करू शकतो. इथं अप्लाय केलं तर ओपेसिटी खूप कमी करून टाकतो. त्यानंतर स्टेअरिंग व्हील सेटिंग असते. स्टेअरिंग व्हील जे आहे ते आपल्याला याची साईज वगैरे आपल्या इथं कमी जास्त आपण इथं स्टेअरिंग व्हीलची, तर बिग स्टेअरिंग व्हील आणि स्मॉल जे मिनिमम स्टेअरिंग व्हील आहे ते ह्या पद्धतीने असे 2 स्टेअरिंग व्हील असतात. तर त्यांची दोघांची सेटिंग आपण इथं करू शकतो. या पद्धतीने सेटिंग असतात. तर अशा पद्धतीने आपण इथं करू शकतो. इथं मॅक्झिमम विewport टॅब ऑन आणि ऑफ पण अशा पद्धतीने, किंवा आपण विewport कॉन्फिगरेशनमध्ये जाऊन लेआउट आपण सिंगल केलेलं असेल तर इथं 2 करून बघू आपण. या पद्धतीने पण आपण करू शकतो. समजा आपल्याला विewport जो आहे तो आपल्याला इथं टॉप व्ह्यू पाहिजे आणि इथं
पर्स्पेक्टिव्ह पाहिजे तर या पद्धतीने आपण इथं लिहितो रोल पोझिशन आणि इथं वायर फ्रेमच्या ऐवजी शेडेड करून घेतलं, त्यानंतर इथं वायर फ्रेम करून अशा पद्धतीने सेट करत असतो. ज्यावेळेस आपण एखादी इमेज वगैरे मटेरियल वगैरे दिलं असेल तर त्यासाठी इथं सेटिंग असते. की समजा इमेज जी आहे ती दिसत नसेल ऑब्जेक्टवरती तर त्यावेळेस इथं परफॉर्मन्स म्हणायचं नंतर स्टँडर्ड म्हणायचं तर ती इमेज हायलाईट होऊन जाणार. त्यानंतर काही वेळेस आपण लाईट्स देत असतो त्याची शॅडो वगैरे दिसायला पाहिजे त्यासाठी इथं सेटिंग असते. त्यानंतर मटेरियल दिलं असेल तर शेडेडमध्ये किंवा रिअलिस्टिकमध्ये मटेरियल मॅप्स वगैरे दिसायला पाहिजे त्याच्यासाठी इथं क्लिक केल्यावर ते सेटिंग मिळेल. तर अशा पद्धतीने ह्या सेटिंग असतात. तर ह्या सेटिंग नेहमी माहिती पाहिजे. जसं हाय क्वालिटीचं ग्राफिक्स कार्ड असेल तर आपण तुम्ही हाय क्वालिटी पण ॲक्टिव्ह करू शकता. पण शक्यतो ज्याचं एकदम सिम्पल ग्राफिक्स कार्ड असेल तर त्यांनी स्टँडर्डच ठेवायचं. ह्या पद्धतीने ही सेटिंग्स असतात. इथेच थांबूया. Thank you. Like and share and subscribe my channel.